नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरीने वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्णवला, पण अर्णवने ईश्वरीचं बोलणंच ऐकून घेतलेलं नाही. आणि आता त्याचे परिणाम एवढे भयानक झालेले आहेत की नम्रताला खूपच वाईट वाटलेलं आहे. तिला असं वाटत आहे की तिच्या नशिबात लग्नच नाहीये. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी म्हणजेच आकाशने सुद्धा आता स्पष्टपणे नम्रतावरील प्रेमाची कबुली दिलेली आहे. तर इकडे ईश्वरीने राकेशची चांगलीच नांगी ठेचलेली आहे, कारण त्याचा अंत जवळ आलेला आहे आणि लवकरच त्याचा शेवट होणार आहे अशीही त्याला धमकी दिलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे ईश्वरी अर्णव सोबत बोलत असते. अर्णवला म्हणत असते, मला खूप काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तेव्हा मात्र तू माझ्या आयुष्यात जे काही केलेलं आहे त्यामुळं मला असं कधीच वाटत नाही की जे काही घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवावा, असं अर्णव तिला सांगत असतो. कारण त्याला तिचं ऐकूनच घ्यायचं नाही असं अर्णवने स्पष्ट केलेलं असतं. त्यासोबतच आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि त्या म्हणजेच इकडे ईश्वरी अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अर्णव मात्र ऐकून घेत नाही आणि नेमकं त्यावेळेसच तिथं येते ती म्हणजे अंजली. आणि अंजली म्हणू लागते की चिंटू, मला ना ईश्वरी चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, काय झालं अंजली ताई? तेव्हा मग ईश्वरीला अंजली म्हणत असते की अगं, मी म्हणलं होतं ना तुला थँक्यू, पण मला ना माझ्या बाळाकडून पण तुला थँक्यू म्हणायचं आहे, असं अंजली सांगू लागते. आणि मग ती ईश्वरीला थँक्यू म्हणत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे आजी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात, कारण ईश्वरीला स्पेशल असं थँक्यू इकडे म्हणून झालेलं असतं. कारण ईश्वरीने जे काय केलेलं आहे आज अंजली आणि अंजलीचं बाळ जे जिवंत आहे ते फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे आहे, याचं खरं तर अंजलीला खूपच कौतुक वाटत आहे. कारण खरंच ईश्वरीने जी गोष्ट केलेली आहे ती इतकी मोठी आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली आणि त्याचबरोबर ईश्वरी. मग अंजली ईश्वरीला म्हणते की चल, आणि म्हणते की इतके दिवस मला ना अर्णवबद्दल आधार वाटत होता, पण आता मला तुझ्याबद्दलही वाटायला लागले. तू माझी मैत्रीण झाली, त्यानंतर माझी वहिनी झाली आणि या घरात आली तेव्हापासून तू माझ्यासाठी जे काही करत आहेस ना ते खरंच खूप मोठं आहे, असं इकडे ईश्वरी सांगत असते. ईश्वरीला अंजली सांगत असते. अर्णव सुद्धा पाहत असतो. खरं तर आज अंजलीसाठी ईश्वरीने जी गोष्ट केलेली आहे ती लाख मोलाचीच आहे, त्याबद्दल शंकाच नाहीये. परंतु त्यामुळं खरं तर अंजलीला सुद्धा ईश्वरीबद्दल जे काही वाटत आहे ते खरंच खूप मोठं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही ईश्वरीला आता अंजली म्हणते की चल, म्हणजे मी तर तुला सरप्राईज दिले, थँक्यू म्हटले, पण तुला मी सांगितलेलं होतं की राजशिर्के कुटुंबाकडे तू अशी गोष्ट माग की ती तुला मिळेलच, असं म्हणत आता ईश्वरीच्या हातामध्ये माईक दिलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की माग, तुला जे हवं आहे ना ते माग, असं सांगितलेलं असतं. आणि मग ईश्वरीला आता सांगितलेलं आहे, ईश्वरी माईक घेऊन बोलायला लागलेली आहे. ईश्वरीला काय मागायचंय हे ईश्वरीला चांगलंच माहिती आहे, कारण ईश्वरी मागणार आहे ते म्हणजे आकाश आणि नम्रता यांच्या लग्नाबद्दलचं सत्य सांगणार असते. परंतु घडतं असं की ऐनवेळी तिथे ईश्वरीने माईक हातात घेतलेले आणि ईश्वरी बोलायला लागलेली असते आणि बोलणारच असते ती सगळ्यांच्या समोर. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो, अर्णवला सुद्धा प्रश्न पडलेला आहे, काय बोलेल ही सगळेजण, म्हणजे असं ईश्वरी काय मागणार आहे. कारण ईश्वरी अर्णवला म्हणालेली सुद्धा होती की तुमची प्रॉपर्टी नाही मागणार, परंतु अचानक आता काय मागणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र घडतं असं की ईश्वरीने हातात माईक घेतलेला आहे आणि ईश्वरी बोलणार असते. तेवढ्यातच वल्लरी तिथे येते, कारण वल्लरीला चांगलंच माहिती आहे की ईश्वरी काय मागणार आहे, म्हणून तर वल्लरी आता तिथे आलेली असते. इकडे आकाश नम्रताला सुद्धा वाटत असतं की ईश्वरी आपल्याबद्दलच काहीतरी बोलणार आहे. परंतु ऐनवेळी घडतं असं की तिथे ज्या गोष्टी घडत असतात त्यापैकी काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात आणि त्यांना वाटत आहे की खरंच आता काहीतरी चांगलं होणार आहे. असं वाटत असतानाच ऐनवेळी आता मामी तिथे येते आणि तिने ईश्वरीच्या हातातून माईक काढून घेते आणि म्हणते की मला एक अनाउन्समेंट करायची. तर तिने सगळ्यांच्या समोर आता तिथे ओरडलेली असते, म्हणजे तिचं
जे काही चाललेलं आहे ते सगळं जाणून बुजूनच चाललेलं असतं आणि मग सगळ्यांच्या समोर तिथे ती जाते. तेव्हा मामा म्हणत असतो काय झालं. आता मामाला खरं तर टेन्शन आलेलं असतं की ही बाई काय बोलणार आहे, नक्की काय होणार आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळेस मामी आता ईश्वरीच्या हातातला जो माईक आहे तो काढून घेते आणि बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की मी आज सगळ्यांच्या समोर एक वेगळी अनाउन्समेंट करणार आहे आणि ती अनाउन्समेंट जी आहे ती मामी सांगायला सुरुवात करत असते. परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो की मग ती काय अनाउन्समेंट करणार आहे. तर ती म्हणत असते की इथे मी बोलवलेलं आहे ते म्हणजे मेघनाच्या फॅमिलीला आणि मग सदावर्ते कुटुंब इथं आलेलं आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तर मिस्टर सदावर्ते यांची जी मुलगी आहे मेघना, तिच्या आणि आकाशच्या साखरपुड्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर तर धक्काच बसतो. म्हणजे यांच्याबद्दल काय बोलायचंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो. कारण यांच्याबद्दल असं काहीच बोलणं झालेलं नव्हतं घरामध्ये, कोणाला काहीच माहिती नव्हतं. आणि मग अचानक काय झालेलं आहे हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि ही मामी अचानक असं का बोलतेय हे सगळेजण विचार करू लागलेले असतात. आणि नेमकं त्याच वेळेस मामी आता बोलायला सुरुवात करते आणि ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. मामीने आता सगळ्यांच्या समोर तिथे बोलावून घेतलेलं असतं ते म्हणजे मेघनाला. आता मेघनाला बोलावून घेतले आणि मेघनाला ती सांगत असते. आता मात्र सगळ्यांच्या समोर मेघना इकडून आकाश या दोघांनाही बोलवलेलं आहे आणि या दोघांच्या लग्नाबद्दलची अनाउन्समेंट ती करत आहे. त्या दोघांचा साखरपुडा आता फायनल झालेला आहे असं तिने सांगत असते. लवकरच त्यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढला जाईल. मामीची ही अनाउन्समेंट ऐकून सगळ्यांना धक्का तर बसलेला असतो. कारण असं काय आहे, अचानक अशी एवढी मोठी अनाउन्समेंट का केली गेली हा प्रश्न उभा राहिलेला असतो. मामीने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ईश्वरी सगळेजण पाहत आहेत. ईश्वरीला माहिती आहे की हे मामीने जाणून बुजून केलेलं आहे. कारण खरं तर वल्लरीने हे जाणून बुजूनच केलेलं असतं. तिला माहिती होतं की ईश्वरी काय मागणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आकाश मात्र नम्रताकडे पाहत असतो. त्याला काहीच सुचत नाहीये कारण तो निशब्द झालेला आहे. त्याला काही बोलायचं काहीच लक्षात येत नाहीये. कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्याच एवढ्या भयानक पद्धतीने आहेत की विचार करण्यापलीकडे सगळं चाललेलं आहे. आता मात्र आकाश पुढे गेलेला आहे. नम्रताला खूप मोठा धक्का बसलेला आहे की हे सगळं काय आहे. म्हणजे पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर नम्रताच्या आयुष्यात काहीतरी सुख आलेलं होतं आणि या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत, पाहत आहेत. आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आजी त्याचबरोबर घरातील सगळेजण तिथं आहेत आणि त्याच वेळी सदावर्ते फॅमिली सुद्धा तिथं आलेली आहे आणि सदावर्ते फॅमिली या सगळ्या गोष्टी अगदी खुश आहे. म्हणजेच बाकीचं कोणालाच माहिती नव्हतं, फक्त सदावर्ते फॅमिली आणि वल्लरीलाच ही गोष्ट माहिती होती. आता इकडे ही अनाउन्समेंट केल्यानंतर राकेश सुद्धा खुश झालेला आहे. त्यालाही खूप बरं वाटत आहे आणि आकाशला धक्का बसलेला आहे की करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता करणार काय आणि हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून काय होणार आहे पुढे हा प्रश्न उभा राहिलेला आहे. मी कशी समजूत घालू, कारण हे सगळं जे घडतंय ते इतकं विचित्र आहे की याचा विचारही केला जात नाही. त्यानंतर पाहायला मिळतं ती म्हणजेच आता त्याच्यावरती मूर्खपणा अजून वल्लरीने केलेला आहे. ती म्हणते की आकाशची जी मैत्रीण आहे नम्रता, आकाशची खूप जवळची मैत्रीण आहे, तिनेही तर सगळ्यांच्या समोर यावं म्हणून नम्रताला बोलवलं जातं आणि नम्रता तिथं आलेली असते. म्हणजे हे सगळं सगळ्यांच्या समोर अनाउन्समेंट करत घडत आहे आणि या सगळ्या गोष्टी ईश्वरीला खरं तर खूप त्रास देत आहेत. नम्रतालाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण नम्रता आणि आकाशने ईश्वरीला सांगितलेलं होतं की अर्णवशी याबद्दल बोलून घे. पण ईश्वरी आणि अर्णव यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम सुरू आहे ही गोष्टच नम्रताला माहीत नाहीये. आणि ईश्वरीचं अर्णव ऐकून घेईल का नाही हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि ऐनवेळी हे सगळं घडल्यामुळं आता मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. कारण सगळ्यांच्या समोर ही अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याच वेळी इकडे नम्रता ज्या पद्धतीने आता रिॲक्ट झालेली आहे
मामाला त्याचबरोबर घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. सगळेजण पाहतच राहत आहेत की हे सगळं काय होऊन बसले. या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या. इकडे आकाश आणि त्याचबरोबर नम्रता या दोघांनाही आठवत आहे की त्या दोघांनी एकमेकांच्या नात्याची कबुली दिलेली होती आणि त्यानंतर हा गोंधळ आता समोर येऊ लागलेला आहे. मात्र आता सगळेजण पाहत आहेत. आकाशला प्रश्न पडलेला आहे. आकाश तिथे स्टेजवरती सगळ्यांच्या समोर उभा आहे आणि आता काय उत्तर द्यायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता ईश्वरीसाठी सुद्धा खूप मोठा धक्का आहे. कारण ईश्वरीला माहिती आहे ह्या गोष्टी काय झालेल्या आहेत, कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, हा प्रश्न ईश्वरीच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि मग इकडे आता नमूला बोलवलेला आहे आणि सांगितलेलं आहे की मेघना आणि त्याचबरोबर आकाश या दोघांचा हात एकमेकांच्या हातात आयुष्यभरासाठी दे, असं नमूला सांगितलेलं आहे. नमूने आता तो दोघांचाही हात एकमेकांच्या हातात दिलेला आहे. म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक वल्लरीनं केलेलं आहे. तिला माहिती होतं आणि तिला ह्या दोघांच्या प्रेमाबद्दल, ह्या नात्याबद्दल कुठेतरी जाणवत होतं. म्हणूनच तिने हा निर्णय घेऊन त्या दोघांचीही वाट लावलेली आहे. ॲक्च्युली तिला नम्रता नको आहे आणि त्याचं मेन कारण आहे ते म्हणजे सुप्रिया. सुप्रिया घरात आली म्हणजे नम्रताचं लग्न ठरलंय म्हणजे सुप्रियाबरोबर संबंध येणार आणि सगळ्यांच्या समोर हे सत्य येणार असं वाटत आहे. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे अंजली त्याचबरोबर घरातले सगळेजण आकाशला त्याचबरोबर सगळ्यांना आता शुभेच्छा देत आहेत, मेघनाला शुभेच्छा देत आहेत. परंतु इकडे सगळ्यांच्या समोर मामा मात्र धक्का बसल्यासारखे पाहत आहेत. कारण आपल्याच मुलाचं लग्न ठरलंय आणि आपल्याला सगळ्यांच्या समोर कळतंय. ही गोष्ट खरं तर धक्कादायक आहे. इकडे मामांनी जाऊन आकाशला जवळ घेतलेलं आहे आणि त्याला मिठी मारलेली आहे. तर मेघनाच्या आईने सुद्धा इकडे मेघनाला जवळ घेतलेलं आहे आणि मिठी मारलेली आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते मात्र खूपच भयानक असं आहे. कारण या सगळ्याचे परिणाम काय होणार याचा विचारही केला गेलेला नाही. आणि त्याचबरोबर इकडे आकाशची अवस्था सुद्धा खूप वाईट झाली आहे. ईश्वरी तर पाहतच राहते, तिला कळायचंच बंद झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत आणि या सगळ्यातून काय मार्ग काढायचा हा प्रश्नच उभा राहिलेला आहे. आणि वल्लरी मात्र हसत असते कारण तिने क्लीन बोल्ड केलेला आहे. ईश्वरीला बोलूच दिलेलं नाही, डायरेक्ट चेकमेट दिलेला आहे. आणि त्यामुळंच इकडे वल्लरीला खूप भारी वाटत आहे, ती जिंकली आहे असं तिला वाटत आहे. परंतु तिला माहीत नाहीये की अचानक डाव पलटू शकतो. त्यासोबतच इकडे नम्रता आता बाहेर आलेली असते. नम्रता जेव्हा बाहेर आली आहे तेव्हा ती रडत आहे आणि तिला तेच आठवत आहे की आकाशची मैत्रीण नम्रता हिने आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातात द्यावा हे जे काय वल्लरी बोललेली असते ते सगळं तिला आठवत असतं. तिला या गोष्टींचा त्रास होत असतो, तिला रडू येत असतं. तिच्या पाठोपाठ आता ईश्वरी तिथे आलेली आहे आणि नमूला समजावायला ती आलेली असते. पण आपल्याला इथे आता नमूचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. ते म्हणजे नमूला असं वाटायला लागलेलं आहे की ईश्वरीने जाणीवपूर्वक ही गोष्ट बोललेली नाही. ती डायरेक्टली आता आरोप करायला लागते की हे सगळं तू मुद्दाम केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तू मुद्दाम केलेल्या आहेत. कारण जिजू आणि तू 24 तास एकत्र असतात, मग आमच्या नात्याबद्दल सांगायला असा किती वेळ लागला असता. तू जाणीवपूर्वक ही गोष्ट लपवलेली आहे, तू जाणीवपूर्वक हे सांगितलेलं नाही असं इकडे म्हणत तिने ईश्वरीवरतीच आरोप करायला लागलेले आहे. इकडे मामा म्हणत असतात की पण वल्लरी ही गोष्ट जर आधी आम्हाला सांगितली असती तर बरं झालं असतं ना, अचानक एवढा मोठा धक्का द्यायची काय गरज होती. ती म्हणते सरप्राईज होतं ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मामी अगं आधी आम्हाला एकदा सांगितलं असतं तर आपल्याला रितसर सगळं करता आलं असतं. मामा सुद्धा ते म्हणतात की त्यांना भेटणं झालं असतं, ते कोण आहेत, कुठले आहेत, काय चौकशी करता आली असती. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला आवडले ना मुलगी, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना, मग ठीक आहे ना, मग झालं ना, मग कशाला एवढा विचार करायचंय असं वल्लरीचं चाललेलं असतं. वल्लरी फक्त स्वतःचाच स्वार्थ तिथं बघत आहे. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की मी केलंय ना, मग माझ्या घरात येणारी जी माझी सून आहे माझ्या पसंतीनंच आली पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि त्याच पद्धतीने तिनेच बोलत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता नम्रताला ती समजवत आहे. परंतु ईश्वरीने कितीही समजवलं तरीही नम्रताचा असा गैरसमज झालेला आहे की तुलाच मी या घरात सून म्हणून नको होती आणि म्हणूनच तू ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तुलाच मी इथं या घरात यायला नको आहे. तू का सांगितलं नाहीस? आज मला कळलं इशू की तू कशी आहेस आणि काय आहे ते.
कारण तुझ्याबद्दल मला माहिती आहे, परंतु तू आज मला दाखवून दिलेला आहे. आणि असं म्हणत नम्रता भयानक अशी चिडलेली असते. नम्रताला कळायचंच बंद झालेलं आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. त्याहीपेक्षा ईश्वरीला मोठा धक्का बसलाय आणि नम्रताने तर डायरेक्ट ईश्वरीवरती आरोप केलेले आहेत. तेव्हा मात्र ती म्हणत असते, अगं मी तुला खरंच सांगते, याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. मामींनी हे सगळं आता तुमच्या समोर सांगितल्यावर कळलेलं आहे. त्याचबरोबर आकाश सुद्धा मागे आलेला असतो. आकाशला सुद्धा कळलेलं आहे की काय प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्याचबरोबर आकाश तिथं आलेला आहे. इकडे राकेशने मात्र वल्लरीला बाजूला घेतलेला आहे आणि तो म्हणत होता की तुमचा डाव मला कळलेला आहे बरं का. म्हणजे मामी तुम्ही हे सगळं का केलंय, नम्रता नको आणि म्हणून तुम्ही या मेघनाबरोबर आकाशचं लग्न जमवलेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, अगदी बरोबर ओळखला जावई बापू तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, पण मला एक कळत नाहीये की का नम्रता नकोय. त्याच्या मागे जे काय कारण आहे ना ते तुमच्या तोंडावरती स्पष्ट दिसतंय. नक्की काय कारण आहे आणि कशामुळे तुम्हाला ती नको आहे. असं म्हटल्याबरोबर वल्लरी म्हणते, आपलं काय ठरलंय, जास्त खोलात जायचं नाही. आपण एकमेकांच्या जास्त खोलात जायचं नाही. ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्सेप्ट करायच्या आणि त्याचबरोबर इकडे ज्या पद्धतीने चालू आहे त्यात एकमेकांची साथ द्यायची. जर तुमच्या गोष्टीत मी खोलात जात नसेल तर तुम्हीही माझ्या बाबतीत खोलात जाऊ नये. म्हणजेच राकेशला इथं कळतं की नक्कीच काहीतरी खोल आहे आणि असं खोल आहे की ते शोधावं लागणार आहे. कारण तिचं असं म्हणणं आहे की एक बळजबरीची सुनबाई आलेली आहे, दुसरी बळजबरीची सुनबाई मला या घरात नको आहे, म्हणून मला नम्रता या घरात नको आहे. एवढं साधं सिंपल आता तिने सांगितलेलं असतं. परंतु राकेश म्हणत असतो की नाही, प्रश्न माझ्या इंदोरी जिलेबीचा आहे तर ऑब्विसली मला त्याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. कारण तसं तर नम्रता वाईटच नाहीये, मग नम्रताला का नकार द्यायचा. इकडे आकाश सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत असतो, इकडे सांगत असतो इशूला, त्याचबरोबर नमूला. तेव्हा नम्रता ऐकूनच घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते की मला माहिती आहे आकाश सर तुमच्या बाबतीत, पण इशूने हे सगळं जे केले ते पूर्णपणे चुकीचं केले. इशूने असं वागायला नको होतं. इशूने मुद्दाम केलेलं आहे. तिला मी या घरात नको आहे म्हणून तिने या गोष्टी केलेल्या आहेत असं इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, अगं नमुताई तसं नाहीये, मी का करेल तसं. परंतु तिला ऐकूनच घ्यायचं नाही. तिचं फक्त एवढंच चाललेलं आहे की मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी जाणून बुजून तू केलेल्या आहेत, या सगळ्याला जबाबदार तू आहेस असं तिने सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आकाश रडत असतो, नम्रता रडत असते, ईश्वरी रडत असते. त्या दोघींनाही खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं, आता ईश्वरी म्हणते तुम्ही दोघं इथंच थांबा, मी अर्णव सरांना जाऊन बोलावून घेऊन येते. असं म्हणत ईश्वरी आतमध्ये जाते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत आणि मग ईश्वरी अर्णवकडे येते. अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर महत्त्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे. परंतु अर्णवला मात्र अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. तो म्हणत असतो की मला कोणत्याच विषयावर तुझ्याशी बोलायचं नाहीये, मी कोणत्याच गोष्टी तुझ्याशी बोलायला रिकामा नाही असं तो स्पष्टपणे सांगू लागतो. त्याचं म्हणणं असतं की मला नाहीच बोलायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो ऐकून घ्या ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, अहो ऐकून घ्या. परंतु हा मात्र ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. कारण याचं असं म्हणणं आहे की कशासाठी ऐकू आणि काय ऐकू तुझं, असं म्हणत सरळ सरळ इकडे आरोपावर आरोप सुरू झालेले असतात. तेव्हा ईश्वरी सांगत असते की मला एका विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे आणि ते म्हणजेच आकाश आणि नमुताईचं एकमेकांवर प्रेम आहे. तर याच्यावर अर्णवने सांगितलेलं असतं, हा सगळा तुमचा प्लॅन आहे. ज्या बाईमुळं माझी आई गेलेली आहे त्या बाईच्या मुलीशी माझ्या भावाचं लग्न मी कसं लावून देऊ शकेल असं म्हणत त्यानेच आता ईश्वरीवर आरोप केलेले आहेत. इकडे मामीने मात्र आकाशला सांगितलेलं आहे की माझी शपथ घ्यायची आहे, त्या नम्रताबरोबर तू लग्न करणार नाही. ती जबरदस्ती करत आहे. आकाश मात्र आता तिथे तसाच थांबलेला आहे. तो सांगत आहे की माझं नम्रतावरती प्रेम आहे. इकडे राकेशने वेगळं सुरू केले. राकेश म्हणत असतो की काय आज राजशिर्के कुटुंब तुझी इच्छा पूर्ण करणार होतं, तुला काहीतरी देणार होतं, पण ती गोष्ट हवेत विरून गेली. नाही, अर्णवने तुझ्यासाठी काहीच केलेलं नाहीये, अर्णवने तुझ्यासाठी काहीच दिलेलं नाही असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी पाहत असते. ईश्वरी म्हणत असते की बंद कर तुझं तोंड, कारण ईश्वरीला माहिती आहे की हा राकेश काय आहे आणि किती नीच आहे ते.
त्याचबरोबर इकडे ईश्वरी म्हणत असते की तुझा आता शेवट जवळ आलेला आहे, कारण काहीही झालं तरीही तुला संपवल्याशिवाय अर्णव सर शांत राहणार नाही. तुझी पापं आता भरलेली आहेत आणि लवकरच सगळ्यांच्या समोर तुझं सत्य येणार आहे, असं म्हणत ईश्वरी राकेशला धमकी देत असते आणि त्याला सांगत असते की लांब राहायचं, माझ्यापासून लांब राहायचं. माझा जो प्रश्न आहे तो माझे मी सोडवेल, तू याच्यामध्ये यायची गरज नाही. अशा पद्धतीने आता तिने धमकी दिलेली आहे आणि ठणकावून सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.